नाही नाही झाले 15वा अध्याय आहे. हा 15वा अध्याय तसा लहान आहे, 20 श्लोक आहेत. पण काय आहे की हा संपूर्ण तत्वज्ञानाचा आहे. तर त्यामुळे नीट लक्ष द्या की तत्वज्ञान म्हणजे अशा अर्थी की ज्याला अगदी साध्या थोडक्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे जीव जगत आणि जगदीश्वर. जीव, आता हे सगळे शब्द तुम्हाला कळतायत असं मी गृहीत धरते. जीव आपल्यामध्ये असलेला जीवात्मा म्हणजे परमेश्वराचा अंश जो प्रत्येक भूतमात्रामध्ये आहे तो जीवात्मा. जगत, विश्व म्हणजे विश्व म्हणजे खरं म्हणजे या सर्व ह्याच्यानुसार ज्याला ब्रह्मांड असं म्हणतात, असं सगळं जीव जगत मुख्यतः विश्व आपलं प्रापंचिक विश्व असाही त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. का ते आता तुमच्या लक्षात येईल. तर जीव जगत आणि जगदीश्वर ह्या संबंध जगताचा जो ईश्वर आहे की ज्यांनी हे विश्व निर्माण केलं म्हणजे काय हे आता तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. आपण 13व्या अध्यायापासून ज्ञानयोग पाहतो आहोत. तर त्यामुळे त्यांनी निर्माण केलं ह्याचा अर्थ काय, तो क्षेत्रज्ञ, पुरुष, प्रकृती हे सगळं आता तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी हर वेळ घालवत नाही. ज्या ठिकाणी त्याचा उल्लेख येईल त्या ठिकाणी आपण पाहू काय हे आहे ते. तर जीव जगत आणि जगतीश्वर ह्यांच्याबद्दल सगळा हा अध्याय आहे की त्यांचं स्वरूप काय, त्यांचा एकमेकांशी संबंध काय, हे सगळं या अध्यायामध्ये आहे. जीवात्मा जो आहे तो जीवात्मा, त्याचं स्वरूप म्हणजे मग त्याच्याबरोबर अनेक गोष्टी येतात. लक्षात घ्या की हे जीवन कसं आहे, मरण कसं आहे, हे सगळं या अध्यायामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण मिळतं. तर असा हा थोडा तात्विक स्वरूपाचा अध्याय आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने याचा आपण विचार करतो आणि सगळ्यांनी तेवढं लक्षात ठेवायचं की म्हणजे असं केवळ काहीतरी पटकन होईल असं नाही. काही वेळेला जास्ती त्याचं एक्सप्लेनेशन लागेल. जिथे मला जास्ती ते स्पष्ट करणं आवश्यक आहे तिथे मी करतच असते. तर त्यामुळे काही वेळेला जास्ती वेळ एखादा श्लोक होईल, त्याच्यावरच्या ओव्या होतील. तर त्यामुळे आज एवढंच झालं असं समजू नका. तर का झालं तर त्या ठिकाणी जास्ती स्पष्टीकरण आवश्यक होतं, त्यामुळे झालं. अशा प्रकारे आपण स्पष्ट करू. आणि थोडंसं एक सुरुवातीलाच सांगते की श्लोकांमध्ये जर काही गोष्टी थोड्याशा जास्ती अवघड आहेत असं मला वाटलं तर मी केवळ त्यातले महत्त्वाचे जे शब्द आहेत की ज्यांचं आपल्याला जास्ती सगळ्या विवेचनामध्ये ते कळणं आवश्यक आहे, तर ते तसे शब्द आपण फक्त घेऊ. सगळा श्लोक त्याचा अर्थ हे होऊन बंद करा. तर त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही जिथे मला असं वाटेल की इथे जरा जास्ती हे कठीण होईल तर त्या ठिकाणी मी त्या ओव्याही ज्या तुम्हाला आता ती सवय झालेली आहे की मी सलग
ते शक्यतो करण्याचा प्रयत्न करते की ह्याच्याशी पुढचं हे जोडून घेता आला पाहिजे संदर्भ. तर त्या दृष्टीने हे सगळं विवेचन आता आपण करणार आहोत. हा खरं म्हणजे अध्याय कठीण आहे, सांगायलाही कठीण आहे, समजायलाही कठीण आहे. तर त्यामुळे माझी त्या ठिकाणी परीक्षा आहे. तर त्या अशा सर्व दृष्टीने आपण या अध्यायाचा विचार करणार आहोत. आता हा मुख्यतः हा जो अध्याय आहे त्याचं फार महत्त्वाचं जे ह्या अध्यायातलं जे एक स्वरूप आहे ते असं आहे की हा जो सगळा प्रपंच ज्याला म्हणतो आपण संसार, की ज्याच्यामध्ये आपण सामान्य माणसं अडकलेले असतो की हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ह्याच्यामागे आपण धावत असतो, त्याला आपण सुख म्हणत असतो, ते नाही मिळालं की दुःख म्हणत असतो. अशा ज्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जे पूर्ण त्या प्रपंचामध्ये अडकलेलो असतो, तर हा प्रपंचामध्ये आपलं जे अडकणं आहे ते कसं चुकीचं आहे ते ह्या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि त्यामुळे किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचं म्हणजे ते स्पष्ट करत असताना या अध्यायामध्ये ह्या संसाराचं, ह्या प्रपंचाचं अनित्यत्व सांगितलेलं आहे की हे कसं क्षणभंगूर आहे. ज्या सुखाच्या मागे आपण धावतो ते सगळं किती क्षणभंगूर आहे, की कधी कुठल्या क्षणाला ज्याला आपण म्हणजे आता क्षणाचाच विचार करायचा, तर पुढे पुढे ते येईलच, पण क्षणाचाच विचार करायचा. आत्ता हा क्षण आत्ता म्हणेपर्यंत तो क्षण गेलेलाच असतो ना, बरोबर आहे की नाही. तो क्षण मागे जातो, म्हणजे इट बिकम्स द पास्ट. लगेच तो मागे जातो आणि आपण पुढे गेलेलो असतो. असं क्षण ही कल्पनाच आपण जर अशा प्रकारे विचारात घेतली की क्षण ज्याला म्हणतो तो आत्ता आहे, तो ताबडतोब संपलेला असतो आणि आपण पुढे गेलेलो असतो. म्हणजे आपण सगळ्या जीवनाला, त्या जीवनातल्या सुखांना इतके अडकतो, पण हे सुख आणि दुःखसुद्धा कायम राहणार नाही. जीवनातले ते क्षणसुद्धा कधी कायम राहत नाही. आणि आपण त्याला का इतकं महत्त्व देतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींना इतकं महत्त्व देऊन त्याच्यातच अडकतो आणि त्या सुखांच्या मागे आपण आयुष्यभर धावत असतो. ही जी सगळी कल्पना आहे म्हणजे संसाराचं, या प्रपंचाचं अनित्यत्व, ह्याचा अर्थ असाही घेऊ नका की संसारातल्या किंवा एकूण जीवनातल्या सगळ्या गोष्टींकडे आपण पाठ फिरवायची आहे असा त्याचा अर्थ नाही. काही ठिकाणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की थोडासा शंकराचार्यांचा थोडा प्रभाव ज्ञानेश्वरांवरती जो झालेला आहे तो या अध्यायामध्ये जास्ती प्रमाणामध्ये दिसतो. की शंकराचार्यांनी जे सगळं हे जग मिथ्या आहे अशा प्रकारचे जे विचार मांडलेले होते ते न कळत का होईना, कारण तुम्हाला आठवत असेल अगदी सुरुवातीला जे कोणी होते त्यांना कदाचित हे आठवेल की ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की भाष्यकारा ते वाट पुसतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी भाष्यकार कोण, तर ते शंकराचार्य ज्यांनी भाष्य केलं आहे गीतेवरती, त्यांना वाट पुसत म्हणजे त्यांचा मार्ग हे करत करत मी पुढे आलेलो आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. तर त्यामुळे खरं म्हणजे ज्ञानेश्वरांचे इतर काही विचार जे त्यांच्या इतर ग्रंथांमध्ये दिसतात, अमृतानुभवामध्ये दिसतात वगैरे, त्याच्यापेक्षा काही थोडंसं ह्या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की थोडे अगदी पारंपरिक म्हणजे शंकराचार्यांचे विचार, त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती आहे का काय असं जाणवतं. पण आपण मात्र ह्या अध्यायाचा सुद्धा विचार करताना हे कायम लक्षात ठेवायचं आहे की हा सगळा प्रपंच जरी अनित्य असला तरी ह्याचा अर्थ
जे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की ह्या ह्याच्या संसाराकडे तुम्ही पाठ फिरवा आणि त्या ब्रह्माच्या मार्गाकडे जा, हे जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र आपण अटकायचं नाही. कारण आपला समाज, तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये ह्या विचाराचा प्रभाव इतकी शतकं राहिला की संसार हा मिथ्या आहे आणि म्हणून त्याच्यातून बाहेर पडायचं. आता ज्ञानेश्वरांचे वडील आपल्याला माहिती की किती लहान वयामध्ये कोणालाही न विचारता, पत्नीलाही न सांगता घर सोडून संन्यास घ्यायला ते निघाले. ज्या गुरुकडून संन्यास घेतला त्या गुरुलाही त्यांनी सांगितलं नाही की मी विवाहित आहे, हे त्यांना न सांगता त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतलेली होती. इतका प्रभाव आपल्या समाजावरती ह्या गोष्टीचा झालेला होता आणि त्यामुळे लक्षात घ्या की आपल्या समाजाचं फार मोठं नुकसान खरं म्हणजे झालेलं आहे की एवढे परकीय आपल्या देशावरती आक्रमण करून येतात, इथे राहतात आणि राज्य उपभोगतात आणि आपली सगळ्या प्रकारची मालमत्ता म्हणजे बौद्धिक मालमत्ता सुद्धा, म्हणजे आता परवाच मी हे ऐकत होते एक व्हिडिओ की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रामानुज आणि हे जगदीशचंद्र बोस ह्यांनी इतकं खरं म्हणजे त्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं आहे, पण त्या संशोधन जे त्यांनी केलं ते ब्रिटिश काळामध्ये झालेलं होतं पहिलं आणि त्यांना पुढे जायला दिलं नाही. त्यांना सुद्धा त्यांचे विचारसुद्धा रोखले गेले. इतका परिणाम ब्रिटिशांचा आपल्यावरती झाला आणि हे सगळं जे काही घडत गेलं याचं कारण म्हणजे आपला समाज इतका असं ज्याला तामसिकच म्हणायचं, तामसिक वृत्तीमध्ये गेलेला होता की काय होतंय ते होऊ दे, आपलं काही त्या प्रपंचाकडे लक्ष द्यायचं नाही, या जगातल्या गोष्टींमध्ये आपण अडकायचं नाही, अशा प्रकारचे विचार निर्माण झालेले होते. तर त्यामुळे तसे विचार मनामध्ये आणू नका. ह्या संसाराचं अनित्यत्व दाखवलं आहे त्याचा फार वेगळा अर्थ आहे आणि तो कसा आहे तो मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन. तर त्यामुळे हे दोन्ही लक्षात ठेवा की संसाराचं अनित्यत्व या ठिकाणी दाखवलं आहे, पण तरीसुद्धा त्याचा चुकीचा अर्थ आपण घ्यायचा नाही आणि हा सगळा आभास आहे, हे सगळं जग म्हणजे मिथ्या आहे म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवायची असं ही चुकीची वृत्ती आहे आणि ते आपल्याकडून किंवा कोणाहीकडून ते घडू नये. आता आपण ह्याला सुरुवात करतोय, अध्यायाला सुरुवात करतोय. सुरुवात जी आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा श्लोक नाही आहे, श्लोक पुढे येतो. त्याच्या आधी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओव्या हे केलेल्या आहेत आणि त्या ओव्या आपण पाहतो. प्रत्येकाने आपापलं पुस्तक पहा, कारण मी सगळ्या ओव्या घेत नाही, त्यामुळे काय मी कुठल्या ओव्या घेते, का घेते हे तुमच्या लक्षात येऊ दे. आता पहिल्यापासून आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरांची या अध्यायाला जी सुरुवात आहे ती अशा प्रकारची आहे की श्री गुरु त्यांचे जे होते निवृत्तीनाथ त्यांनी वंदन केलेलं आहे आणि त्या गुरुवंदनामध्ये पहिल्या सगळ्या म्हणजे ओव्यांमध्ये जे काही आलेलं आहे ते गुरुच्या दृष्टीने, गुरुचं महत्त्व काय आहे त्यांच्या जीवनामध्ये त्या दृष्टीने ते सर्व आलेलं आहे. तर अर्थातच मी अगदी पहिल्या ओवीपासून घेत नाही आहे, लक्षात घ्या. मी एकदम कारण तुम्ही पहिला भाग वाचलात ना सहजपणे कळू शकेल की श्री गुरुचं स्थान काय असतं, त्यांच्या जीवनामध्ये काय आहे किंवा कोणाच्याही
जे गुरुभक्त आहेत, त्या गुरुभक्ती म्हणजे काय ह्याचा अर्थ त्या पहिल्या त्या ओव्यांमध्ये स्पष्ट होतो. पण ह्याच्यातली महत्त्वाची ओवी जिथे सुरू होते त्याला तिथे मी जाते आणि ती जी ओवी आहे ती म्हणजे 15वी ओवी आहे. 15, 16 आणि 17 अशा 3 ओव्या मी पहिल्यांदा घेते. 15, 16, 17. आता ही महत्त्वाची कशी आहे की ह्या ओवीमध्ये त्यांनी गुरुचं महत्त्व इतकं चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि ते कसं आहे पहा, मी शब्द वाचते आणि त्यानंतर त्याचा अर्थ सांगते. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कार. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की देवो हा जो शब्द आहे ना, म्हणजे देव, ईश्वर असं त्या ठिकाणी ते म्हणतायत की हा जो देव शब्द आहे, हा ईश्वर हा जो शब्द आहे त्याचा ठावो न पवता, म्हणजे त्या तो देवाचा पत्ताच कुठे लागत नाही. एरवी आपल्याला कळतच नाही की देव हा शब्द माहिती आहे पण त्याचा पत्ताच कुठे आपल्याला लागत नाही. म्हणून आपण कसे होतो, मनेसी मुरडली वाचा, म्हणजे आपलं मन हिरमुसतं. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात की आपलं मन म्हणजे ते स्वतःबद्दल बोलतात की माझं मन हिरमुसलेलं होतं की कुठे देवाचा त्या पत्ताच लागत नव्हता. तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. म्हणजे ते म्हणतात की ज्या वेळेला गुरुचा प्रसाद लागतो, आधीच्या ओव्यांशी ते जोडून घ्यायचं आहे. आणि म्हणून तिथे अभिप्रेत असं आहे की ज्या वेळेला गुरुचा प्रसाद आपल्याला लाभतो त्यावेळेला असा चमत्कार होतो की तो देव जो शब्द आहे, जो आत्तापर्यंत कधी सापडलाच नव्हता, तो असा तो देव हा शब्दांचा विषय होतो, तो शब्दात सापडतो. म्हणजे जे एरवी आपल्याला कळतच नाही ते आपल्याला गुरुप्रसादामुळे कळतं. तर तो शब्दामध्ये सापडतो. म्हणजे आपण सांगू शकतो, असं ज्ञानदेव म्हणतायत की आपण सांगू शकतो, आपल्याला समजू शकतं. त्या शब्दामध्ये आपल्याला देव काय आहे हे आपल्याला सापडतं. असा हा चमत्कार जो आहे तो गुरुप्रसादाचा आहे असं या ठिकाणी म्हटलंय. पुढच्या ओव्या त्याच्याशी जोडून घ्यायच्या आहेत. 16वी ओवी आहे ती अशी आहे. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे न आगवे, ते अगोचर फावे गोठी माझी. म्हणजे ज्ञानासी न चोजवे म्हणजे हा जो देव ईश्वर जो आहे तो कसा आहे, तो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो ज्ञानालाही कळत नाही, ज्ञानातही तो सापडत नाही. ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ईश्वराचा लाभ होत नाही. त्याचप्रमाणे ध्यानासीही न आगवे म्हणजे ध्यानामध्येही तो कुठे सापडत नाही. ध्यान म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, हो ना, की ध्यान केलं, कितीही जरी त्या ईश्वराचं ध्यान केलं तरी सुद्धा ईश्वर सापडत नाही. तर असं जे काही आहे आणि ते अगोचर असं जे म्हटलंय, अगोचर, गोचर ह्याचा अर्थ या ठिकाणी दृष्टीलाही दिसत नाही. ईश्वर दृष्टीलाही दिसत नाही. खरं म्हणजे गो ह्या शब्दाचा अर्थ सगळीच इंद्रिय, सगळीच इंद्रिय म्हणजे त्याला गो असं म्हणतात. तर त्या सगळ्याच इंद्रियांना गो असं म्हणतात. तर हा जो
ईश्वर जो आहे तो कुठल्याच इंद्रियाला, श्रवणेंद्रियालाही काही त्या ईश्वर म्हणून काही किती तुम्ही भजनं करा आणि काही करा, ईश्वर काही कळत नाही. तर कुठल्याच इंद्रियांना तो खरा सापडत नाही. पण या ठिकाणी अगोचर म्हणताना दृष्टीचा उल्लेख जास्ती आहे. तर अशा प्रकारे हा जो ईश्वर आहे हा कुठल्याही प्रकारे गोठी माझी म्हणजे तो वाणीमध्ये तो काही प्रकट होत नाही. वाणीमध्ये गोठी माझी म्हणजे ते जे ब्रह्म आहे, तो जो ईश्वर आहे, तो वाणीमध्ये सुद्धा तो सापडत नाही. पण पुढची ओवी अशी आहे, एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग, गुरुपद पद्मपराग लाहे जैका. हे सगळे शब्द थोडे कठीण कठीण आहेत. पुढच्याही ओव्यांमध्ये तुम्हाला असेच कठीण शब्द दिसतील, पण त्या शब्द समजावून घेण्याचा हळूहळू आपण प्रयत्न करतो. तर आता इथे काय म्हटलंय, एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग, गुरुपद पद्मपराग लाहे जैका. हे शेवटचं जे आहे गुरुपद पद्मपराग म्हणजे गुरुच्या चरणाला काय म्हटलंय, पद्मपराग म्हणजे कमळातले पराग. म्हणजे भृंगा जसा असतो की त्याला बाकी कशामध्ये त्याला आस्था नसते, तो बरोबर त्या परागावरती जाऊन बसतो आणि त्या परागामध्ये जे काही एक त्याला माधुर्य जे काही मिळतं ते सगळं तो बरोबर त्याच्यातून घेतो. तसं गुरुपद रूपी पद्मपराग असा ते अर्थ आपण घ्यायचा. गुरुपद हे काय आहेत, गुरुचे चरण हे जणू काही कमळातले पराग आहे. ते जणू काही कमळातले पराग आहे आणि ते पराग लाहे जैका म्हणजे ते एकदा का आपल्याला लाभले. लाहे म्हणजे लाभले. गुरुच्या गुरुचे चरण रूपी पद्मपराग आपल्याला एकदा का लाभले की एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग. म्हणजे सौभग म्हणजे सौभाग्य, सौभाग्य. वळगे वाचेचे अंग ह्याचा अर्थ की वाचा म्हणजे वाणीला असं काही सौभाग्य प्राप्त होतं की ईश्वर त्या आपल्या वाणीमध्ये आपल्याला शब्दामध्ये आपल्याला कळू शकतो. म्हणजे गुरुचे चरण हे आपल्याला अशा प्रकारे त्याचा पद्मपराग म्हटलेला आहे आणि असं ते आपल्याला लाभले की वाणीला असं सौभाग्य लाभतं की ते ब्रह्म जे आहे, तो ईश्वर जो आहे तो वाणीमध्ये प्रकट होतो. वाणीमध्ये प्रकट होतो, आपल्या वाणीमध्ये प्रकट होतो. म्हणजे ते केवळ आपल्या तोंडातले शब्द राहत नाही, ओठातून बाहेर पडणारे शब्द राहत नाही, तो ईश्वर आपल्या वाणीमध्ये. फार सखोल कल्पना आहे पहा. म्हणजे इतकं वरवर ते आपण विचारात घ्यायचं नाही, खूप सखोल त्याला अर्थ आहे की वाणीमध्ये ईश्वर प्रकट होतो. याचा अर्थ केवळ आपण नुसतं देवाचं भजन करणं किंवा देवाचं नाम घेणं. त्या मागे एकदा हा प्रश्न आला होता पहा वर्गामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर आज आपल्या राठी ताई नाही आहे, पण हा प्रश्न एकदा आला होता की केवळ नाम जप ह्याला काहींनी खूप महत्त्व दिलेलं आहे, पण नाम जप हे खरं म्हणजे जपाचा एक प्रकार नाही आहे असं एकदा मागे आलेलं होतं. आणि त्यावेळेला राठीताई इथे येऊन माझ्याशी बोलल्या होत्या की असं कसं म्हणता, आम्ही तर नाम ह्याला इतकं महत्त्व देतो की सारखं नाम आपल्या तोंडामध्ये असावं. पण कितीही वेळा तुम्ही ते नाम घ्या,
ईश्वर प्रकट होत नाही. ज्या वेळेला आपल्याला गुरुचा असा हा प्रसाद लाभतो आणि तो गुरु आपल्याला हे करतो, त्यावेळेला ते शब्द राहत नाही, तो नुसता केवळ नाम जप राहत नाही, तर ईश्वर अक्षरशः आपल्या पुढे प्रकट होतो. आणि त्यालाच खरं म्हणजे मेडिटेशन म्हणतात. हे मेडिटेशन जे आहे ना, ध्यान जे आहे, ते तुम्ही कितीही प्रयत्न करा की कसलाही विचार नाही यायला द्यायचा, किंवा आला तर तो चांगलाच विचार यायचा वगैरे वगैरे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, त्याच्यातून मेडिटेशन होत नाही. मेडिटेशन हे असंच असतं की तुम्ही त्या मेडिटेशनमधला सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे, तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. की तुम्ही इतके कॉन्सन्ट्रेट होता, इतके एकाग्र चित्त होता की तुम्हाला जणू काही ईश्वर साक्षात्कार होतो. तुम्हाला तो ईश्वर साक्षात्कार त्या मेडिटेशनमधनं होतो. तुम्हाला विसरता, याचा अर्थ तो आहे की तुम्ही कधी विसरता, तुम्हाला की ज्या वेळेला त्या ईश्वराशिवाय तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाही. तर ईश्वर वाणीमध्ये प्रकट होणं, ईश्वर दृष्टीमध्ये प्रकट होणं, ईश्वर आपल्या समोर येणं, साक्षात्कार होणं, हे जे सर्व काही म्हटलं जातं ना, ते ज्याला केवळ ध्यान करणं, केवळ हे जे आधी म्हटलंय ना की ध्यानासीही न आगवे, ज्ञानासीही न चोजवे, हे जे सगळे आधी शब्द म्हटले ते त्याच्यासाठी म्हटलेलं आहे ज्ञानदेवानी. कितीही ज्ञान घेण्याचा, सगळे ग्रंथ वाचा, सगळं काही करा, पाठ करा, त्याची पारायण करा, त्यांनी काही होत नाही. हे अशा प्रकारेच होतं की एक तर त्याला गुरुचा प्रसाद आपल्याला लाभलेला असतो. आणि गुरु याचा अर्थ या ठिकाणी ज्ञानदेवांच्या समोर त्यांचे बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. पण नेहमी लक्षात ठेवा की गुरु याचा अर्थ प्रत्यक्षतः एखादी व्यक्ती आपल्या समोर असलीच पाहिजे असं मुळीच नाही. आपल्या समोर किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा कोणीतरी एक मूर्त व्यक्ती कोणीतरी असली पाहिजे, त्यालाच गुरु म्हणायचं असं नाही. गुरु ग्रंथसुद्धा गुरु असू शकतो. ग्रंथ आपल्याला जे काही ज्ञान देतो गुरुनीच दिलेलं असतं ना, ते जे ज्ञान आहे ते गुरुनीच दिलेलं असतं. तर त्यामुळे गुरु हा प्रत्यक्षतः एखादा माणूसच असला पाहिजे असं मुळीच नाही. गुरु हा ग्रंथ असू शकतो. गुरु हा अशा प्रकारे, तुम्ही जर तुम्हाला मी एखादी गोष्ट मला असं वाटतं कधीतरी मी सांगितली असेल की, पण आता मला सांगावीशी वाटते की मला वाटतं एकनाथांच्या जीवनातली ही गोष्ट आहे. काही वेळेला माझ्या जरा थोडा विसर पडतो, पण एकनाथांच्या जीवनातली ही गोष्ट आहे असं वाटतं की ते आंघोळीला जात असत नदीवरती, आणि आंघोळ करून ते परत येत असत. तर ते नेहमी असं बघायचे की एक माणूस तिथे बसलेला असतो आणि तो कुठला तरी काही मंत्र किंवा काहीतरी असं रोज तो म्हणत असतो. आणि हे नेहमी येताना तो जे काय म्हणतो त्यावेळेला ते ऐकत असतात की तो काय म्हणतोय ते, आणि त्यांना ते नेहमी असं कानाला कुठेतरी जाणवतं की हा उच्चार बरोबर करत नाही, हा ज्या प्रकारे ते म्हणायचं आहे तसं तो म्हणत नाही, त्याचे उच्चार बरोबर येत नाही. तर म्हणून शेवटी त्यांना असं वाटतं, बिचारा नेहमी इतक्या प्रयत्नाने हा मंत्र म्हणतोय, तर त्याला आपण सांगावं की बाबा तुझी कुठे चूक होते, तो असं म्हणजे बरोबर म्हटलं जाईल. म्हणून ते जाऊन त्याला सांगतात. आता एकनाथ का कोण मला नक्की आठवत नाही, पण बहुतेक एकनाथांच्या जीवनात तर ते जर त्याला जाऊन सांगतात की अरे मी नेहमी पाहतो की तू असं म्हणतोस हे सगळं, पण ना हे असं म्हणायचं,
तुझ्या म्हणण्यामध्ये ही थोडी चूक होते, तर तू ती चूक सुधार. तर त्यावेळेला तो असं म्हणतो माणूस, हो का, मला माहितीच नव्हतं की असं म्हणायचं असतं. पण तुम्हाला खरं सांगू का, मी काय म्हणतो हे मलाही कळत नाही. कारण मी ज्या वेळेला ते म्हणत असतो त्यावेळेला मला प्रत्यक्ष देव समोर असतो. म्हणजे मला देवाचं दर्शनच घडत असतं. ते म्हणताना मला देवाचं दर्शन घडत असतं. आणि तेच मला इतकं महत्त्वाचं वाटतं की मी काय म्हणतो ह्याच्याबद्दल मला काही फारसे हे राहत नाही. तेव्हा एकनाथांनाही जाणवतं की योग्य आणि अयोग्य म्हणण्यामध्ये फार महत्त्व नाही आहे. जे महत्त्व आहे ते तुम्ही ज्या भावाने ते म्हणता त्या भावाला महत्त्व आहे. आणि तो भाव त्या माणसामध्ये इतका भरलेला होता, भक्तिभाव, की त्याला ईश्वर समोर दिसत होता. हे त्यांना कळतं. आणि तो म्हणतो, हो बाबा, नमस्कार करतात त्याला की बाबा हो तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. आणि असं हे जे मला सांगायचं आहे की जे ज्ञानाला कळत नाही, जे ध्यानाला कळत नाही, जे दृष्टीला दिसत नाही, कुठल्याही इंद्रियांना दिसत नाही सहजपणे, ते असं सौभाग्य वाचेमध्ये येऊ शकतं. कधी तर ज्या वेळेला गुरुपद पद्मपराग आपल्याला लाभतात त्यावेळेला. आलं लक्षात? पहा किती दोन ओळी आहेत, पण केवढा मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये. तर हा संबंध अध्याय आपल्याला असा समजावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे सौभाग्य आपल्याला लागतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता गुरुचा प्रसाद ह्याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने निवृत्तीनाथांचा त्यांना जो काही एक प्रसाद लाभलेला होता तो. परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण विचार करायचा असेल तर असा आपल्या प्रत्येकाला कुठे निवृत्तीनाथ किंवा ज्ञानेश्वर किंवा कोणी आपल्याला कुठे अशा प्रकारचे गुरु लाभणार आहेत. पण त्यांनी आपल्यासाठी केवढं हे लिहून ठेवलेलं आहे. हेच आपले गुरु, हेच आपले गुरु. ते जर आपण नीट समजावून घेतले, त्याचं चिंतन मनन आपण केलं. आज आपण इथे शिकलो, इथून बाहेर पडल्यानंतर एकदम गेलं सगळं बाहेर, मग दुसऱ्या गप्पा, असं न करता थोडंसं आपण त्याचं चिंतन मनन, थोडंसं त्या विचारात आपण राहिलो. इथे न का होईना पण घरी गेल्यावर कधीतरी रात्री झोपताना जर आपण थोडंसं त्याचं चिंतन केलं, मनन, तर पहा कितीतरी आपण साधू शकतो. आणि हे मी माझ्या अनुभवाने सांगते की इथून गेल्यानंतर मला सुद्धा इतर काही गोष्टी असतात, परंतु मला रात्री झोपताना हे विचार येत राहतात काहीतरी, ह्या इथल्या बोलण्याचे, मी वाचलेल्या गोष्टींचे, कोणी विचारलेल्या प्रश्नाचे, की आत्ता पहा मला तो प्रश्न कोणी विचारलेला, मला केव्हा किती 2 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला, पण ते डोक्यात राहतं. ह्याचं कारण असं की कुठेतरी ते आतमध्ये गेलेलं असतं. तर असं हे आहे. तर गुरु ह्याचा अर्थ आपल्या सर्वांच्या दृष्टीने सुद्धा असा आपण घ्यायचा की हे सगळे आपले गुरु आहेत. व्यास आपले गुरु आहेत, ज्ञानदेव आपले गुरु आहेत. हे सगळ्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे आणि ते आपण घ्यायचं आहे. आता पुढे मधल्या पुन्हा बऱ्याच ओव्या गाळते आणि 28वी ओवी लिहिते. गाळते एवढ्यासाठी की तेच आता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जो आत्ता विचार सांगितला तोच विचार वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे. आता 28वी ओवी घेते. आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन, अभिप्राये गीतेचे मी. किती नम्र शब्द आहेत पहा. आता तेणेची पसाये म्हणजे त्यांचं, पसाय म्हणजे प्रसाद, त्या गुरूंच्या प्रसादामुळेच तुम्हा संतांचे, श्रोत्यांना म्हणतायत, ज्ञानदेव
श्रोत्यांना म्हणताय की तुम्हा संतांची मी पाये ओळगेन. पाये ओळगेन याचा अर्थ मी तुमची सेवा करीन, मी तुमची सेवा करीन. त्यांच्या प्रसादाने म्हणजे या गुरूंच्या आशीर्वादाने मी तुमची सेवा करीन. आणि ती सेवा कशी आहे तर अभिप्राये गीतेचेनी, म्हणजे गीतेतला जो संदेश आहे, गीतेतला जो अभिप्राय आहे, गीतेला जी काही शिकवण द्यायची आहे ती शिकवण मी तुमच्या पुढे सांगीन आणि तीच माझी सेवा आहे. तुमची सेवा मी अशा प्रकारे करीन. तरी पुढे जाते, तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाचा अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची ये. म्हणजे ह्या 14व्या असं जे म्हटलंय त्याचा अर्थ 14व्या अध्यायाच्या अखेरीला, 14व्या अध्यायाच्या अंती असं म्हटलंय ना, तर 14व्या अध्यायाच्या अखेरीला कैवल्यपतींनी म्हणजे श्रीकृष्णानी भगवंतानी जो काही निर्णय केला, म्हणजे जे काही त्यांनी आपल्या सांगितलं ते काय होतं तर त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं 14व्या अध्यायाच्या अखेरीला की ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती. म्हणजे ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान ही इतकी आवश्यक गोष्ट आहे, तर ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे. ज्ञान म्हणजे काय आता सर्वांना माहिती आहे. ज्ञान म्हणजे हे आपलं पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ज्ञान याचा अर्थ सगळं, म्हणजे मी कोण आहे इथपासून ते ईश्वर कोण आहे, विश्व काय आहे, मी ईश्वर आणि विश्व ह्याच्यात काय संबंध आहे, अनेक अनेक प्रकारच्या त्या संदर्भातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याविषयीचं ज्ञान. तर ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, समर्थू मुक्ती म्हणजे ज्यांनी ते ज्ञान हस्तगत केलेलं आहे किंवा ज्ञान ज्याला हस्तगत झालेला आहे तो मुक्त होण्याला समर्थ आहे. मुक्त म्हणजे मुक्त ह्याचा अर्थ की ह्या संसारामधून तो मुक्त होण्याला समर्थ आहे. मुक्ती ह्याचा अर्थ मी अनेक प्रकारे सांगितला आहे तुम्हाला. मुक्ती कित्येक वेळेला आपण त्याबद्दल बोलतोय. मोक्ष असाही त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो, पण मोक्ष म्हणजे नेहमीच मृत्यूनंतरचा मोक्ष नव्हे. ह्या जीवन जगत असताना सुद्धा आपण मुक्त असलो पाहिजे. कशातून मुक्त असलो पाहिजे हे आता पुढच्या सगळ्या विवेचनामध्ये ते येणार आहे. कशातून आपण मुक्त असलो पाहिजे तर ज्ञानाने मुक्ती मिळते असं 14व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी सांगितलं. आणि पुढे जे म्हटलंय जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा शतमख ह्याचा अर्थ 100 यज्ञ करणारा. शतमख मख म्हणजे यज्ञ. तर ज्याला जो माणूस शतमख आहे म्हणजे ज्यांनी ही संपत्ती प्राप्त केली आहे की 100 यज्ञ त्यांनी केले असं. आता ज्ञानदेवांचा काळ आहे, आपल्या काळातलं हे नव्हे. तर शतमख असं त्यावेळेला म्हटलं जात असे. आपल्या शास्त्रांमध्येही असं लिहिलेलं आहे की ज्यांनी 100 यज्ञ केलेले आहेत त्याला स्वर्गप्राप्ती होते. अशा प्रकारची वचन आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये आलेली आहेत. इंद्रपद मिळतं, तिथे स्वर्गप्राप्ती होते वगैरे वगैरे. तर असं जे आहे तर त्याचप्रमाणे ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्यांनी ज्ञान हस्तगत केलेलं आहे तो मोक्ष मिळवायला समर्थ होतो, मुक्ती मिळवायला समर्थ होतो.
असं 14व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी सांगितलेलं आहे. असं आता या ठिकाणी 14वा अध्याय आणि आता हा पुढचा अध्याय हे कसे जोडून घेतले ज्ञानदेवांनी, तर ते अशा प्रकारे जोडले की तिथे अखेरीला काय सांगितलं आणि आता पुढे ज्ञानदेव आपल्याला काय सांगतात किंवा गीता पुढे आपल्याला काय सांगते हे आता पुढे आपण. आता त्याच्या पुढे पुन्हा काही ओव्या तशाच आहेत म्हणून मी गाळते आणि त्यानंतर 35व्या 35, 36, 37, 38, 39, 40 अशा काही ओव्या मी घेते. 35वी ओवी पहा. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. म्हणजे आता ज्ञानदेव आपल्याला काय सांगताय की मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होऊ शकतो, ह्यामध्ये काही शंका नाही. येथ कीर नाही आन म्हणजे दुसरं काही विचारच नाही, म्हणजे यामध्ये काही दुसरी शंकाच नाही. परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे म्हणजे असं होण्यासाठी, असं ज्ञान मिळण्यासाठी की ज्याच्यामुळे मोक्ष प्राप्त होऊ शकतो, मुक्ती प्राप्त होऊ शकते, अशा प्रकारचं ज्ञान मिळवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तर मन शुद्ध होवावे. मनशुद्धी ही त्यासाठी आवश्यक आहे. मनशुद्धी, आपलं अंतःकरण जे आहे, आपलं मन जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे. पण आता शुद्ध म्हणजे काय हे पुढे त्याच्या पुढे येतं. तर 35 ओवी झाली. आता 36व्या ओवीमध्ये काय म्हटलंय पहा. तरी विरक्ती वाचुनी केही ज्ञानासी तगणे नाही हे विचारूनी ठाई ठेविले देवे. म्हणजे हे शुद्ध मन कधी होऊ शकतं तर विरक्ती वाचुनी केही ज्ञानासी तगणे नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्यामध्ये विरक्ती नाहीये, ह्या संसारामध्ये आपण आसक्त आहोत, आसक्ती आपल्या मनामध्ये आहे की हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे सुख मिळालं तरी आणखी काहीतरी पाहिजे, आणखी काहीतरी पाहिजे, ह्याच्या मागे जे आपण धावत असतो ती आहे आसक्ती. आणि त्याच्या उलट म्हणजे विरक्ती. ह्या सगळ्यापासून आपल्याला, आपण ज्या वेळेला विरक्त होऊ शकतो त्याच वेळेला आपल्याला ज्ञान मिळू शकतं. हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे. म्हणजे श्रीहरी जो सर्वज्ञ आहे त्यांनी हा विचार करून ठेवलेला आहे. किंवा त्यांनी म्हणजे ज्या वेळेला श्रीहरी आपल्याला सांगतो की ज्ञान हे मोक्षासाठी आवश्यक आहे, पण ज्ञानासाठी मनशुद्धी आवश्यक आहे, हे सगळं सांगताना श्रीहरीच्या मनामध्ये हे अभिप्रेतच आहे, त्याच्या विचारांमध्ये हे अभिप्रेतच आहे की ज्या वेळेला आपल्याला विरक्ती प्राप्त होते तेव्हाच आपलं मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झालं की मग ज्ञान मिळतं. म्हणजे एकाशी एक कसं गुंतलेलं आहे हे, आणि तो विचार भगवंतानी करून ठेवलेलाच आहे. आता पुढे, आता ती विरक्ती कशी प्राप्त होते तर जे पुढची ओवी बघा 38वी. जे विषय रांधिली रस सोये जई जेवणारा ठाऊई होये त्याई तो ताटची सांडूनी जाये जयापरी. म्हणजे ज्या वेळेला जेवणाऱ्याला कळलेलं असतं की जे काही रांधलेलं आहे, जो काही स्वयंपाक केलेला आहे त्या स्वयंपाकामध्ये, त्या सगळ्या अन्नामध्ये विष घातलेलं आहे, हे ज्या वेळेला जेवणाऱ्याला कळतं त्यावेळेला तो काय करतो, ताबडतोब ताटावरून उठतो. तो जेवणं शक्यच नाही, तो ताटावरून उठतो. तैसी
संसारा या समजता जाणीजे जई अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे. किती सुंदर, म्हणजे आधीचं उदाहरण देऊन पुढचं हे किती छान. जसं माणूस अन्नामध्ये विष आहे कळल्यानंतर पानावरून ताबडतोब उठे, त्याचप्रमाणे ह्या संसाराची अनित्यता ज्या वेळेला आपल्याला कळते, पटते, कळते म्हणजे अगदी पूर्ण पटते, त्यावेळेला वैराग्य दवडिता पाठी लागे. म्हणजे वैराग्य माणसाच्या पाठीच लागतं, की आपल्याला वाटतच नाही. आता जी सुख अनित्य आहेत त्या सुखांच्या मागे मग कशाला धावायचं असं आपल्याला वाटतं. आणि हे सर्वसाधारणपणे पहा, आपल्यासारख्या वयातल्या लोकांना हे आता जाणवायला लागलेलं असतं की हे कुठल्या गोष्टीमुळे नित्य नाहीच आहेत. आज आपल्याला सुख वाटतं ते क्षणिक किती असतं हे आपल्याला जाणवायला लागलेलं असतं. आणि त्यामुळे ही अनित्यता जशी आपल्याला कळायला लागते. म्हणजे फार सुंदर आधी उदाहरण दिलं की विष घातलंय हे कळल्यानंतर माणूस पानावरून ताबडतोब उठतो. तसंच संसाराची अनित्यता आपल्याला कळल्यानंतर आपोआपच वैराग्य आपल्या मागेच लागतं. आपण विरक्ती आपल्यामध्ये येते. आता पुढची ओवी आहे 40वी. आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार विषे सांगीजत असे विश्वेशे पंचदशी. म्हणजे पंचदशी ह्याचा अर्थ ह्या 15व्या अध्यायामध्ये, या 15व्या अध्यायामध्ये आता काय सांगितलंय भगवंतांनी, तर हे जे अनित्यत्व आहे संसारातलं ते सांगण्यासाठी, आपल्याला पटवण्यासाठी त्यांनी काय केलंय तर वृक्षाकार विषय म्हणजे एका वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण देऊन विश्वेशानी, म्हणजे विश्वेश म्हणजे भगवंत, सगळ्या विश्वाचा ईश्वर, त्यांनी ह्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला हे अनित्यत्व पटवून दिलेलं आहे. वृक्षाकार मिशे याचा अर्थ वृक्षाचं उदाहरण घेऊन, आणि तो वृक्षाचं उदाहरण हे या अध्यायातलं फार महत्त्वाचं उदाहरण आहे. म्हणजे संबंध हा अध्याय हा मुख्यतः सुरुवातच जी आता होते ती त्या वृक्षाच्या उदाहरणापासून होते. आता पुढे पहा 41वी ओवी. उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे जाणं. म्हणजे हा वृक्ष कसा आहे हे आता सांगतायत ज्ञानदेव. आपल्याला त्या श्लोकापर्यंत पोचायच्या आधीच आपल्या मनाची सगळी ते तयारी करतायत की हे झाड कसं आहे. तर उपडिले कवतके झाड येरी कुठे गेलं येरी मोहरा ठाके ते एक वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे जाणं. म्हणजे एरवी कवतिके ह्याचा अर्थ एरवी कुठलंही सामान्य झाड जे असतं आपल्या सगळ्या विश्वातलं कुठलंही झाड घ्या, ते जर समजा उन्मळून पडलं, जर खाली मुळापासून ते उन्मळून पडलं तर काय होतं. तर म्हणजे उन्मळून असा शब्द मी का वापरते, जर समजा त्याचा शेंडा वरचा जो भाग आहे तो खाली गेला आणि जे मूळ आहे ते जर समजा वरती आलं म्हणून उन्मळून असा शब्द मी वापरला. तर वृक्षाचा हा जो शेंडा खाली आणि बुडखा वर किंवा मूळ वर असं जे ते जर समजा उन्मळून पडलं सामान्य झाड तर ते काय होतं, लवकरच ते सुकून जातं. वेगे जैसे सुके
म्हणजे ते लवकरच सुकून जातं. तैसे हे नव्हे जाण. हे जे झाडाचं आता उदाहरण दिलेलं आहे वृक्षाचं, ते झाड तसं नाही आहे. म्हणजे ते असं सामान्य झाड नाही आहे, आपल्या सगळ्या जगामध्ये असतात तसं ते सामान्य झाड नाही आहे. याची पुढची ओवी, याची एके परी रूपकाची या कुसरी, सारी तसे वारी संसाराची. म्हणजे हा जो आता या 15व्या अध्यायामध्ये हे जे आता झाडाचं उदाहरण दिलेलं आहे, संसार वृक्षाचं उदाहरण आहे, ते संसार वृक्षाचं उदाहरण आहे. आणि ते जे दिलेलं आहे ते श्रीकृष्णांनी वृक्षाचं रूपक योजून, म्हणजे वृक्षाचं रूपक तिथे हे केलेलं आहे. आणि रूपक योजून प्रपंचाचं सारी तसे वारी संसाराची. ह्याचा खरा अर्थ सारी तसे वारी, अगदी शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ संसाराचा हिशेब मांडलाय, असा त्याचा अर्थ होतो. की म्हणजे काय, की संसाराचं पूर्ण स्वरूप सांगितले, हिशेब मांडलाय, याचा अर्थ तो होतो. हिशेबामध्ये आपण एकही गोष्ट सोडत नाही, तर तसं संसाराचं पूर्ण स्वरूप त्यांनी ह्या झाडाच्या आधारे त्यांनी सांगितलेलं आहे भगवंताने. आणि ते कसं सांगितलंय, करुणी संसार वावो, स्वरूपी अहंते ठावो, पोवावया अध्यावो 15वा. म्हणजे हा 15वा अध्याय याच साठी आहे की संसार कसा मिथ्या आहे. वावो याचा अर्थ संसार हा कसा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही आहे. तो वावो म्हणजे त्याचं मिथ्यत्व दाखवून, त्याचं मिथ्यपण दाखवून, स्वरूपी अहंते ठावो. ह्याचा अर्थ आपलं जे खरं स्वरूप आहे, आपलं काय खरं स्वरूप आहे, आत्मा परमात्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. तर त्या स्वरूपाची अहंता, ही स्वरूपाची अहंता हा विचार गेल्या 14व्या अध्यायामध्ये येऊन गेलेला आहे. आठवत असेल ना, गेल्याच तासाला मी त्याबद्दल बोललेली आहे. तर स्वरूपाची अहंता, संसारामध्ये मिळणाऱ्या सुखांची अहंता नाही, किंवा प्रापंचिक अहंता नाही, देहाची अहंता नाही, देहाला मिळणाऱ्या सुखांची अहंता नाही. कशाची अहंता, स्वरूपाची अहंता, म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाची अहंता. म्हणजे आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत, ही अहंता ती या 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे. म्हणजे ते सांगण्यासाठी हा 15वा अध्याय आहे. आणि पुढची ओवी आता 7 आहे. आता हेची आगवे ग्रंथ गर्भीचे चांगावे, उपल बिजेल जीवे अकर्णीजे. म्हणजे हे जे सगळं आता ग्रंथ गर्भ असं म्हटलंय, म्हणजे ग्रंथाचं सगळं सार, ग्रंथाचं सगळं सार गर्भित असं म्हटलं तरी चालेल. की ग्रंथाचं गर्भित काय आहे, की त्या काय सांगायचं आहे. तर ते जे ग्रंथाचं गर्भित आहे ते आता स्पष्ट करून सांगितलं. उपल विजेल याचा अर्थ स्पष्ट करून सांगितलं जाईल. श्रोत्यांना म्हणतात आता ज्ञानदेव की ते उपल विजेल म्हणजे स्पष्ट करून ते आता सांगितलं जाईल. जीवे आकरणी जे म्हणजे श्रोत्यानं जीव लावून तुम्ही ते ऐका, जीव लावून तुम्ही ते ऐका. ह्या ग्रंथाचं सगळं गर्भित
जे आहे. म्हणून हा 15वा अध्याय जो आहे तत्त्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा अध्याय. आणि खरं म्हणजे तत्त्वज्ञान जे आहे गीतेमधलं ते ह्या 15व्या अध्यायानंतर संपतं. तिथे खरं जे काही गीतेची शिकवण जी तात्विक शिकवण जी दिलेली आहे ती 15व्या अध्यायापर्यंत आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय ग्रंथ गर्भीचे असं जे म्हटलंय त्याचा अर्थ जे काही गर्भित आहे या ग्रंथामध्ये जे काही सगळं सार सांगायचं आहे ते सगळं आता स्पष्ट करून सांगितलं जाईल. म्हणून श्रोत्यांनो जीव लावून ऐका असं म्हटलेलं. आता काय सांगितलं आहे ते पुढे सुरू होतं 45वी ओळी. तरी महानंद समुद्र जो पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. म्हणजे श्रीकृष्णाला विशेषणं दिलेली आहे ती सगळी. महानंद समुद्र म्हणजे आनंदाचा महासागर. महानंद समुद्र म्हणजे श्रीकृष्ण कसं आहे ब्रह्म, हे तो ब्रह्मच आहे ना. अनेक ठिकाणी त्यांनी सांगितले की मी ब्रह्म आहे. तर तो जो आहे तो कसा आहे तर महानंद समुद्र म्हणजे आनंदाचा महासागर आहे. पूर्ण पौर्णिमा चंद्र म्हणजे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे. त्याच्यात काही कशाची कमी नाही असा द्वारकेचा नरेंद्र म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण. द्वारका ही त्यांनीच सगळी निर्माण केली. पण लक्षात घ्या या ठिकाणी द्वारकाधीश असं नरेंद्र त्याला म्हटलेलं आहे. तरी सुद्धा तो सिंहासनावरती बसलेला नव्हता. हे मी अनेक वेळेला सांगितलं आहे की श्रीकृष्णाच्या जीवनातलं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे की त्यांनी अनेक अगदी लहानपणापासून कंसाचा वध केला. पण कंसाचं राज्य हे कंसाच्या पित्याला दिलं. तिथपासून ते शेवटपर्यंत त्यांनी कुठल्याही सिंहासनाचा अधिकार गाजवलेला नाही. यादव कुळातला तो होता पण तो कुठेही सिंहासनावरती बसलेला नाही. त्याला नरेंद्र म्हटलंय कारण द्वारकामुळे त्यांनीच निर्माण केली आणि त्यामुळे त्याचं राज्य होतं. त्याची सत्ता द्वारकेवरच काय सर्वांवरतीच त्याची सत्ता होती अशा प्रकारचा तो होता. तर असा तो जो होता तो ऐसे म्हणे म्हणजे त्यांनी आता काय म्हटलंय ते पुढे येतंय. आता तो म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुनाला तो काय सांगतोय हे आता पुढच्या ओव्यांमध्ये येतंय. म्हणजे अजून श्लोक आलेला नाहीये पहा. आपल्याला ज्ञानदेवच सांगतायत हे सगळं. हो आहे पण त्याच्या आधीच आपली तयारी केली आहे त्यांनी सगळी. तर तो काय म्हणाला हा श्रीकृष्ण काय म्हणाला अर्जुनाला तर पुढच्या 46व्या ओळीमध्ये आहे. अगापई पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वा भासुजो. फार महत्वाची अशी ओवी आहे की तो अर्जुनाला म्हणतोय की अर्जुना स्वरूपाची या घरा म्हणजे स्वरूपाचं घर म्हणजे आपण आपल्या स्वरूपापर्यंत पोचलं पाहिजे. बरोबर आहे. आपलं खरं जे सत्य स्वरूप आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याला घर म्हटलंय. आपण आपल्या घरी जातो तसं आपण आपल्या स्वरूपापर्यंत पोचायचं आहे. तर त्या स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा म्हणजे त्यामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोचायचं आहे पण त्याच्यामध्ये अडथळा त्याच्या आड येतं. काय आड येतं
तर विश्वाभासू जो, लक्षात आलं तुमच्या, की विश्वामध्ये आपण जे अडकलेलो असतो, विश्वाच्या सगळ्या प्रापंचिक सुखांमध्ये जे आपण अडकलेलो असतो, त्यामुळे आपण देहाची सुख दुःख या त्या द्वंद्वांमध्येच आपण अडकतो आणि आपल्या स्वरूपापर्यंत आपण आत्मा आहोत याचा आपल्याला विसर पडतो. तर हा जो विश्वाभास, म्हणून त्याला विश्वाचा भास म्हटलंय, कारण तो अनित्य आहे, तो म्हणून त्याला आभास म्हटलेलं आहे. तो अनित्य आहे आणि असा जो विश्वाभास आहे तो आपल्या स्वरूपापर्यंत पोचण्यामधला अडथळा आहे. स्वरूपापर्यंत पोचण्यातला अडथळा काय आहे तर विश्वाचा आभास, म्हणजे तो खोटं आहे सगळं. ती सगळी सुख दुःख ही सगळी आपण फारच त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, ते सगळं खोटं आहे. पण ते त्याच्यामुळे, त्याच्यात अडकल्यामुळे, त्याच्या अडथळ्यामुळे आपण आपल्या स्वरूपापर्यंत पोचत नाही. पुढे पहा 47वी ओळी. तो हा जगडंबरू नोहे एथ संसारू, हा जाणे महातरू थावला असे. आता इथे काय म्हटलंय, तो हा जगडंबरू नोहे, म्हणजे हा विश्वरूपी संसार नव्हे, तर एक आता त्या वृक्षाचं रूपक सुरू झालंय. तर हाच तो विश्वरूपी संसार नाहीये, तर तो काय आहे तर एक महावृक्ष आहे. हा जाणे महातरू थावला असे. थावला म्हणजे सगळीकडे पसरला आहे. तो असा सगळीकडे पसरलेला एक फार मोठा महावृक्ष आहे, महातरू आहे. जग नाही आहे, हा संसार म्हणजे एक महातरू आहे. लक्षात येते ना, महावृक्ष आहे की जो थावला म्हणजे पसरला आहे, सगळीकडे पसरलेला आहे. आता तो पसरलाय म्हणजे कसा, तो परी येरा रुखा सारिखा, तळीमुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणोनी लेखानये कवणा. म्हणजे लेखानये कवणा ह्याचा अर्थ तो सामान्य वृक्ष आहे असं मानू नये. लेखानये कवणा ह्याचा अर्थ असा आहे की तो सामान्य वृक्ष आहे असं मानू नये. कारण का तर सामान्य वृक्ष कसे असतात तर तळीमुळे वरी शाखा, बरोबर आहे, मूळ खाली असतं आणि शाखा वरती असतात, असा सामान्य वृक्ष असतो. पण हा तसा नाहीये, म्हणून त्याला सामान्य वृक्ष मानू नये. त्याचप्रमाणे सामान्य हा वृक्ष नाही आहे. आणखी कशा प्रकारे त्यांनी सांगितलंय पहा पुढच्या ओळीमध्ये. आगी का कुऱ्हाडी होय रिगावा जरी बुडी, तरी हो का भलते वडी वरचील वाडी. म्हणजे सामान्य वृक्ष कसा असतो तर जर बुडाला, जरी बुडी असं जे म्हटलंय ना, बुडाला म्हणजे मुळाला जर समजा तुम्ही आग लावली, आगी का कुऱ्हाडी म्हणजे कुऱ्हाडीचा घाव घातला मुळावरती किंवा मुळाला आग लावून टाकली, मुळाला जर आग लावून टाकली, कारण ते मूळ खाली असतं, तुम्ही त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालू शकता किंवा त्याला आग लावू शकता. तर हे जर तुम्ही केलं तर काय होतं, वरीचील वाढ म्हणजे वरती जे काही सगळं वाढलेलं आहे ते क्षणार्धात खाली कोसळतं. म्हणजे केवळ सामान्य वृक्षाला तुम्ही केवळ आगीनी किंवा कुऱ्हाडीच्या घावानी तुम्ही त्या संबंध तो वृक्ष उन्मळून टाकू शकता. जे तुटलिया मुळापाशी
उलडेल का शाखांची, परी तैशी कोठी कायशी हा सोपा नव्हे. म्हणजे जे आत्ता सांगितलं की सामान्य वृक्ष हा मुळापाशी अशा प्रकारे त्याला घाव घातला किंवा त्याला अग्नी लावला तर उलडेल, म्हणजे तो पूर्ण उन्मळून पडेल, शाखा सगळ्या उन्मळून पडतील. अशी परी तैशी कोठी कायशी हा सोपा नव्हे. म्हणजे तशी ह्याची गोष्ट नाही आहे. इतकं हे सगळं सोपं नाही आहे. या वृक्षाच्या बाबतीमध्ये हे सगळं असं सोपं नाही आहे की सहजपणे तुम्ही त्याला तोडून टाकू शकता, असं नाही आहे. मग पुढे त्या वृक्षाबद्दल सांगितलंय, अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया. म्हणजे अर्जुना ह्या कवतिक म्हणजे ह्या वृक्षाच्या बाबतीत चमत्कारिक काय आहे, चमत्कार काय आहे, वेगळे पण काय आहे, तर ते असं आहे, अलौकिक आहे. हे लौकिकामध्ये तुम्हाला या जगामध्ये असा वृक्ष दिसणार नाही. हा सगळा अलौकिकच आहे. आणि का अलौकिक आहे तर जे वाढी अधोमुख रुखायया, म्हणजे ह्याची वाढ ही अधोमुख होते, म्हणजे वरून खाली होते. इतर झाडांची वाढ खालून वर होते, ह्याची वाढ वरून खाली होते. आता हळूहळू आपल्याला ह्याच्या मुळाशी घेऊन चालले ते. जैसा भानू उंची, आता एक उदाहरण दिलंय, जैसा भानू उंची नेणोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे. म्हणजे ज्याप्रमाणे भानू म्हणजे सूर्य किती उंचीवरती सूर्य असतो, आपल्यापासून किती तो दूर आहे सूर्य, पण तरी रश्मी जाळ म्हणजे त्याच्या किरणांचं सगळं जाळ हे आपल्यापर्यंत पोचतं. त्याचप्रमाणे हा कसा आहे तर तळी फाके, म्हणजे हा खाली जमिनीवरती, म्हणजे या विश्वामध्ये हा सगळा पसरतो. फाके म्हणजे ह्याला फांद्या फुटतात, अनेक हा पसरतच असतो. आणि संसार हे कावरुखे झाड तैसे, अशा प्रकारे संसार हा वरपासून खालपर्यंत सगळं व्यापून टाकणारा असं झाड आहे. कावरुखे याचा अर्थ अशा प्रकारे पसरलेला, अशा प्रकारे पसरलेला, वरपासून खालपर्यंत, वरपासून खालपर्यंत पसरलेला, कावरुखे पसरलेला असा हा झाड, असं हे झाड आहे. आता 55 पर्यंतच्या ओव्या गाळते आणि 56वी घेते, कारण त्या हाच विचार अधिक मांडलेला आहे. मग हा 56वी ओवी, हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मळीला नव्हे, येणेची हा होये शाडवळूगा. म्हणजे हा ऊर्ध्व मूळ आहे, म्हणजे ह्याचं मूळ कुठे, ऊर्ध्व दिशेला आहे, वरती आहे, ऊर्ध्व मूळ आहे. परी उन्मळीला नव्हे, म्हणजे एरवी सामान्य झाड उन्मळून पडलं तर त्याचं मूळ वरती जाईल, पण हा तसा नाहीये, हा उन्मळीला नाहीये. येणेचे हा होये शाडवळूगा. शाडवळू याचा अर्थ तो वृक्ष वरूनच मुळी खाली आलेला आहे, वरून खाली आलेला आहे, तो शाडवळू आहे, तो वरूनच खाली आलेला आहे. आणि उच्चोय आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले कीर असे, परी अधिही असोसे मुळे यया.
म्हणजे पहा, या वृक्षाचं सगळंच वेगळेपण आहे की ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले की रसे. म्हणजे जे मी आत्ता सांगितलं, भगवंत म्हणताय की जे मी आत्ता सांगितलं की हा ऊर्ध्वमूळ आहे, वरती याला मूळ आहे, हे जे मी सांगितलं ते की रसे म्हणजे ते बरोबरच आहे. पण त्याच्याच बरोबर परी आधीही असं असे मुळे या, म्हणजे ह्याला खाली सुद्धा मुळ आहे, म्हणजे वरती मूळ आहे आणि खाली मूळ आहे. फार सुंदर ह्या संबंध वृक्षाचं ना इतकं सुंदर वर्णन ह्या 15व्या अध्यायामध्ये आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ना सगळं म्हणजे माणसाची ज्याला आपण सगळी एकूण प्रगती जी काय म्हणतो की त्या स्वरूपापर्यंत पोचणारी माणसं आणि न पोचणारी माणसं, हे सगळ्याच वर्णन त्या अशा त्या वृक्षाच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. तर ह्याला खाली पण मूळ आहे असं म्हटलेलं आहे. आता मधली एक ओळी म्हणजे ओवी नाही काढत आहे, पण एक थोडंसं ह्याला जे त्या पुढची 58वी ओवी आहे ना, त्यातला फक्त एक महत्त्वाचा विचार आहे किंवा महत्त्वाचे शब्द आहेत तेवढेच घेते. जे पारंबिया माझ्यारी ढाळिया असती, म्हणजे पिंपळाला किंवा वडाला जशा पारंब्या असतात खाली, तशा आपल्याला वाटतात ह्या ढाळ्या खाली आलेल्या, तशा त्या दिसतात. परंतु हे काय आहे, तेवीची गात धनंजया संसार तरुयया आधीची आधी खांदिया हेही नाही. म्हणजे त्याला ह्याच्या ज्या खांदिया म्हणजे फांद्या सगळ्या वरतीच असतात असं नाही, तर ह्या संसार तरुला आधीची खाली, जशा पिंपळाला किंवा वडाला खाली पण ढाळ्या असतात, पारंब्या त्याच्या खाली येतात, तशा याला सुद्धा आधीची आधी खांदिया म्हणजे खाली पण ह्याला फांद्या आहेत, हेही नाही म्हणजे हे असंही नाही आहे. तरी ऊर्ध्वहीकडे शाखांचे मांदोडे दिसताती अपाडे सासिनले. खूप कठीण शब्द आहेत पण समजावून घ्या. ऊर्ध्वहीकडे म्हणजे सगळे ह्या फांद्यांचे हे काय आहे, तो वरती ऊर्ध्वहीकडे शाखांचे मांदोडे म्हणजे खाली फांद्या दिसतात, वरती पण फांद्या दिसतात. वरती तर फांद्यांचे समुदाय विस्तारलेले दिसतात, मांदोडे याचा अर्थ झुपके किंवा समुदाय, असे फांद्यांचे झुपके वरती दिसतात. म्हणजे केवळ खालीच असतात असं नाही, तर वरतीही असतात. आधीची आधी खांदिया हेही नाही म्हणजे केवळ खालीच फांद्या असतात असंही नाही, ह्याला वरतीही फांद्या असतात. हां, लक्षात आलं ना, ह्याला वरतीही फांद्या असतात, खालीच असतात असं नाही. ह्या शब्दांचे अर्थ नीट लक्षात घ्या. आधीची आधी खांदिया हेही नाही, याचा अर्थ केवळ खाली फांद्या आहेत असंही नाही. ऊर्ध्वहीकडे शाखांचे मांदोडे, म्हणजे वरती सुद्धा शाखांचे झुपके वरती सुद्धा असतात, समुदाय विस्तारलेले वरती सुद्धा दिसतात. असा हा खाली वर पसरलेला असा हा सगळा वृक्ष आहे. मधली एक ओवी गायते आणि पुढची 62वी ओवी घेते. ऐसा हा एको विश्वाकार विटंकू अर्जुना विश्वाकार विटंकू उदयला जाण रूपू ऊर्ध्वमूळ. म्हणजे असा हा वृक्ष, रुख म्हणजे वृक्ष, असा हा वृक्ष कसा आहे तर ऊर्ध्वमूळ तर आहे, पण विटंकू ह्याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो घनदाट असं म्हणतो ना,
विटंकू म्हणजे घनदाट आहे, खाली फांद्या आहेत, वरती फांद्या आहेत, खाली मुळं म्हणजे वरतीच मुळं आहेत असं नाही, खाली मुळं आहेत, असा हा सगळा पसरलेला, सगळीकडे विस्तारलेला असा हा उदयाला आलेला असा हा वृक्ष आहे. आता पहा 63व्या ओळीमध्ये असं म्हटलंय, आता ऊर्ध्व या कवण येथे मूळ ते की लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया. म्हणजे आता त्यांनी म्हटलंय की ह्याला ऊर्ध्व मूळ जे आहे त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, कवण ह्याचा अर्थ की त्याचा अर्थ काय. म्हणजे आता ह्याच्या पुढे मी काय सांगणार आहे तर ह्याला ऊर्ध्व म्हटलेलं आहे, ऊर्ध्व मूळ असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ काय. येथे मूळ ते की लक्षण म्हणजे त्याचं लक्षण काय आहे, ऊर्ध्व मूळ म्हणण्याचं लक्षण काय आहे. म्हणजे चिन्ह, लक्षण म्हणजे चिन्ह, त्याला तसं का म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे अधोमुखपण शाखा कैसिया म्हणजे खाली पण ह्याला शाखा आहेत. हे सगळं कसं आहे हे आता ह्याच्या पुढे सांगितलं जाईल. ह्याच्या पुढे मी आता ते सांगते किंवा भगवंत आता आपल्याला सांगणार आहे. हे खाली पण शाखा वरती मुळं ह्याचा अर्थ काय, ह्याचं लक्षण काय, हे सगळं आता सांगितलं जाईल. आणि पुढे पहा, आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला. म्हणजे आत्मविद विलासी ह्याचा अर्थ जी माणसं अशी आत्मज्ञानामध्ये रमलेली आहेत. आत्मविद म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे आणि त्या आत्मज्ञानामध्ये जे रमलेले आहेत, विलास ह्याचा अर्थ रमलेले आहे. आत्मविद विलासी म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे आणि त्या ज्ञानामध्ये जे रमलेले आहेत, अशी माणसं ह्याला अश्वत्थ, ह्या वृक्षाला अश्वत्थ असं म्हणतात. प्रसिद्धी देतात, ह्याला अश्वत्थ म्हणतात किंवा अशी प्रसिद्धी देतात. ते का आहे, ह्याला अश्वत्थ का म्हटलेलं आहे, ते सगळं आता ह्याच्या पुढे सांगितलं जाईल. पुढे पहा 66व्या ओळीमध्ये तसंच म्हटलंय, हे आघवेची बरवे तुझिये प्रतितीसी भावे तैसेनी सांगो सोलिवे विन्यासेगा. म्हणजे तुला अर्जुना अगदी सहजपणे हे सगळं प्रतितीसी भावे म्हणजे तुला हे सगळं समजावं, तुझ्या अनुभवाला यावं, तुला पूर्णपणे हे समजावं. आणि कसं समजावं, तैसे मी कसं सांगणार आहे, तैसेनी सांगो सोलिवे म्हणजे मी जणू काही एखादी गोष्ट सोलून आपण सांगतो, उघडी करून सांगतो पूर्णपणे, तशी मी तुला सोलिवे सांगो म्हणजे तुला पूर्ण ते समजेल अशा प्रकारे मी पूर्ण ती उघड करून मी तुला सांगणार आहे की तुला विन्यास आहे म्हणजे काही तुला त्रास पडणार नाही समजायला. अशा प्रकारे तुला मी हे सगळं आता सांगणार आहे. म्हणजे काय काय सांगणार आहे की ह्याला ऊर्ध्व मूळ कसं आहे, ह्याला शाखा खाली आहेत याचा अर्थ काय आहे, ह्याला अश्वत्थ का म्हणतात, हे सगळं किंवा हा संपूर्ण विस्तारलेला कसा आहे हे सगळं मी तुला आता अशा प्रकारे पूर्ण स्पष्ट करून सांगणार आहे. परी ऐकेगा सुभगा हा प्रसंग असे तुझी जोगा कानची करी सर्वांगा हिये आधिया. म्हणजे सुभगा हे अर्जुनाला म्हटलंय की सौभाग्यवान आहेस तू की तुला हे सगळं मी सांगतोय
तर तू ह्या प्रसंगी जेव्हा मी हे तुला सांगणार आहे, हे तुझं जी जोगा, म्हणजे सांग, तू सगळं ज्ञान तुला देण्यास सारखाच तू आहेस, तुला हे कळावं असं मला वाटतं, तसाच, कारण तू तसाच आहेस, तुझं जी जोगा, म्हणजे तुला हे सगळं कळलं पाहिजे असं मला वाटतं, आणि तुला कळण्यासारखं हे ज्ञान आहे, म्हणून मी तुला सांगणार आहे. तर म्हणून आता कानची करी सर्वांगा, म्हणजे सर्वांगाला तुझ्या कानच करून टाक, म्हणजे तुझं सर्वांग हे फक्त कान काम करेल, बाकी काही तुला काही दिसणार नाही, तुला कशाचा स्पर्श होणार नाही, शरीर बाकी कुठलीच कामं करणार नाही, फक्त ऐकेल. तर कानची करी सर्वांगा ही आतली या, म्हणजे आता ह्याच्या पुढे तू अशा प्रकारे ते ऐक. ऐसे प्रेम रसे सुरपुरे बोलिले जव यादव बरे, जव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. अशा प्रकारे प्रेम रसे सुरपुरे, म्हणजे प्रेमरसाने भरलेलं, प्रेमरसाने भरलेलं असं ज्या वेळेला श्रीकृष्णाने, यादव म्हणजे श्रीकृष्ण, यादवानी श्रीकृष्णाने जेव्हा हे भाषण केलं, जेव्हा असं श्रीकृष्ण बोलला, तेव्हा अर्जुनाची स्थिती काय झाली, जेव्हा अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. म्हणजे लक्षात घ्या, ही ज्ञानदेवांची अशी उलटी सांगण्याची पद्धत आहे. आपण एरवी काय म्हणतो की अर्जुन हा मूर्तिमंत अवधान झाला असं आपण म्हणू, तसं ते म्हणत नाहीत. ते काय म्हणतात पहा, म्हणून ह्या ओळीचा, या शब्दांचा असा उलटा अर्थ घेऊ नका, बरोबर अर्थ घ्या. जव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले, म्हणजे अवधानच मुळी अर्जुन झालं. हां, म्हणजे अवधान द्यायचं अर्जुनानी, तर अर्जुन म्हणजे अवधानच होऊन गेला, अर्जुनाकार अवधान झाले. फार सुंदर हे ज्ञानदेवांची ही भाषा असते. तर अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले, म्हणजे अर्जुनच होऊन गेलं, अवधान हे अर्जुनच होऊन गेलं. अशा प्रकारे हे आपण आता पहिल्या श्लोकापर्यंत आलोय, आणि आता थांबूया. मला वाटतं 5:45 होत आले. पहिला श्लोक पुढच्या वेळेला शुक्रवारी येणार आहात. हां, शुक्रवारी 4 वाजता. ह्याला आपण सांगून जाऊया बरं का, म्हणजे तो त्यांनाही सांगेल. आणि आता म्हणजे काही जितके आपले 2 वार होतील तितक्या वेळेला त्याला 2 वेळेला पैसे.